पण 25 फुटाची आता हाती आलेल्या खबरनुसार ही बाप्पाची मूर्ती 25 फुटाची आहे. तर तुम्ही आता बघितली ती मूर्ती 25 फुटाची मूर्ती आहे. आता हाती आलेल्या खबरीनुसार 25 फुटाची मूर्ती आहे. तुम्हाला बातमी मिळालेली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या चॅनलवरती. आणि मागच्या वर्षी जसं आम्ही ठरवलं होतं की पुढच्या वर्षी 10 गणपती करायचं आहे, तो ती इच्छा मनामध्ये ठेवून आम्ही पुढे जायचा प्रयत्न करतोय. पण आम्हाला निघण्यासाठी आता वाजलेले आहेत 12:30. सो यांनी आणि आम्ही तयार व्हायला खूप जास्त वेळ घेतला, त्यामुळे 12 वाजले. आणि यावेळी आमच्या बरोबर काही नवीन मेंबर सुद्धा जॉईन झालेले आहेत, ज्यांची लास्ट टाइम 12वी होती, ज्यांची लास्ट टाइम 10वी होती, त्यामुळे त्यांना जॉईन होता आलं नव्हतं. आणि हे सुद्धा आमच्यासोबत नवीन जॉईन झालेले आहेत आजच्या सफरमध्ये. आपण त्यांना विचारूया की ते किती उत्साही आहेत. कसं वाटतंय तुम्हाला? गणपती वगैरे चाललेत आणि आता आम्ही 10 तर करूच, पण जेवढे जमते तेवढे अजून करायला बघू. आणि सगळ्यात ठीक आहे भाई, ठीक आहे. सो त्याला त्यांचा पहिला ट्राय होता म्हणून थोडेसे अगलेले आहेत ते. ठीक आहे, तुमची काय इच्छा आहे? खूप मजा येणार आहे. माझा आवाज बसलेला आहे, मला जास्त काय बोलतोय. त्यांचा आरती न बोलता आवाज बसलेला आहे. सो आपण 10 गणपती करण्याची इच्छा मनात ठेवून पुढे चाललेलो आहे. तसं यांनी सांगितलं की 10 पेक्षा जास्त गणपती सुद्धा होऊ शकतात. इट्स ओके. सो मागच्या वर्षी जसं आम्ही 10 गणपती करण्याची इच्छा मनात ठेवून होतो, तर यावेळी यांनी सांगितलं 10 पेक्षा जास्त पण करू शकतो. स्वतः आपण बघूया किती गणपती होतात. तर जाऊया आपण पहिल्या गणपतीला. लास्ट टाइम आपण सुरुवात केलेली महाराजांचं दर्शन घेऊन, तर यावेळी सुद्धा आम्ही महाराजांचं दर्शन पहिला घेणार आहोत. सो आपण जाऊया त्या गणपतीचं दर्शन घेणार आहोत. चला. गणपती बाप्पा. जसं मागच्या वर्षी मी बोललेलो आणि या वर्षी मी तुम्हाला सांगेन की आपल्या महाराष्ट्रात देवळामध्ये जो देव आहे तर तो या एकाच देवामुळे. कारण जर हा देव आपल्यासोबत नसता त्यावेळी तर आपल्या महाराष्ट्रात कुठल्याच देवळात देव उरला नसता. सो पहिली सुरुवात करतोय ती आम्ही महाराजांच्या पाया पडूनच. सो पहिला गणपती जो आहे तो आहे निर्भय युवा प्रतिष्ठान. आणि यांनी मंडपाच्या वरती, तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही, आय डोंट नो, बट महादेवाची मूर्ती सुद्धा बसवलेली आहे. मी तुम्हाला दाखवणारच. सो डेकोरेशन वरतीच महादेवांची मूर्ती, सुंदर अशी मूर्ती आहे. अजून आतलं डेकोरेशनचं बघितलं नाही आपण, बाहेरच्या डेकोरेशन वरती महादेवांची मूर्ती आहे. महाराजांचं पण दर्शन झालेलं आहे. सो आता आपण जाऊया आतमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि हा ब्लॉग असं ह्यासाठी पण स्पेशल असणार आहे की जसं लास्ट टाइम आम्ही फक्त तुम्हाला गणपतीची मूर्ती दाखवली होती, डेकोरेशन दाखवलं होतं, पण ह्यावेळी आम्ही प्रयत्न करू की तुम्हाला आमचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू देऊ सांगायला की डेकोरेशन कसं होतं, मूर्ती कशी होती, सजावट कशी होती आणि मॅनेजमेंट कशी होती. सो तुम्ही जर बघायला येणार असाल तुम्हाला माहिती असेल की काय केलं पाहिजे आणि काही नाही केलं पाहिजे. सो आता आम्ही तुम्हाला सांगू की आम्हाला डेकोरेशन पासून ते मूर्ती आणि एंट्रन्स कसं वाटलं. सो फॉर मी एंट्रन्स खूप सुंदर होता, कारण महाराजांची मूर्ती आहे, वरती शंकरांची पण मूर्ती होती. आणि जो डेकोरेशन त्यांनी आतमध्ये केलं एंट्रीसाठी जो केलं ते पण खूप सुंदर होतं. म्हणजे जर रेट करायचं झालं, आणि ही रेटिंग जी आहे ती पर्सनली माझं ओपिनियन आहे, हे कुठल्याही मंडळाला खाली किंवा वरती दाखवण्यासाठी नाहीये. सो प्लीज तुम्ही कोणीही असं हे करू नका की बाबा हे या मंडळाला असं बोललं त्या मंडळाला असं काही नाही. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे की मला कसं वाटलंय करून. सो एंट्री माझ्यासाठी 10/9 होती. महाराजांची मूर्ती 10/10 होती. गणपती बाप्पाची मूर्ती जर मी बघितली तर मला जेवढं लक्षात आहे ही लास्ट टाइम जशी मूर्ती होती तशीच होती. सो यांनी मूर्ती चेंज केलेली नाहीये. दोन्ही मूर्त्या सेमच होत्या, मागच्या वर्षीची पण आणि ह्या वर्षीची पण. सो गणपतीची मूर्ती माझ्यासाठी एक 8/10 होती, कारण डोळे खूप छोटे होते आणि मूर्तीचं जे सगळं सुंदरता असते ती डोळ्यांमध्ये असते. सो आता ह्याला विचारूया आपण, ह्याला कशी वाटलेली मूर्ती? एंट्रन्स तर माझ्यासाठी 10/10 होती. सुंदर मूर्ती होती आणि एंट्रन्स पण एकदम सुंदर, लाईट्स वगैरे एकदम मस्त होते. मूर्ती माझ्यासाठी पण 8/10 होती. म्हणजे अजून सुंदर असू शकली असतील त्याचे डोळे. जसं डोळे सांगितले, डोळे थोडे छोटे होते, त्याच्यामुळे मूर्तीचा जो चेहरा आहे तो तेवढा उठून आला नाही जेवढा उठून येऊ शकत होता. तर आता आपण जाऊया पुढच्या याला. तर आम्ही खाली बसलो होतो कारण आम्ही कारची हेडलाईट असं फ्लॅश म्हणून वापरली होती. तर आता आपण जाऊया दुसऱ्या गणपतीला.
सो एक एका घेऊन माझी घामाघूम तर झालेलं आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवू गणपती बाप्पा आणि इकडचं डेकोरेशन. विश लिहून झालेली आहे आणि इकडे एवढ्या क्लास आणि फनी विश लिहिलेले आहे काही लोकांनी, आणि काही लोकांनी खरंच खूप सुंदर अशा विशेष लिहिलेल्या आहेत. सध्या तुम्ही इकडे व्हिजिट केलं तर ही विशचा बोर्ड बघून जा, आणि जर तुमच्यामध्ये असेल ते विश पूर्ण करण्याची तर त्या व्यक्तीची विश पूर्ण करून टाका. गणपती बाप्पा लक्ष असू दे. सो या व्हिडिओमध्ये या गणपती बाप्पासाठी आपण ओपिनियन घेणार आहोत यांचं, कारण हा गणपती बाप्पा यांचा खूप आवडीचा आहे. म्हणजे यांना मूर्ती एवढी आवडते. मागच्या वर्षी पण मला या गणपती बाप्पाच्या मूर्तीबद्दल होती, मूर्ती किती सुंदर आहे, मूर्ती किती सुंदर आहे. सो आपण हिला विचारूया. सो या गणपतीसाठी जे विश बोर्ड लावला तो खरंच खूप सुंदर आयडिया आणि युनिक आयडिया की लोक इथे येतात आपले विश लिहितात बाप्पासाठी, की प्रत्येकाला बाप्पाच्या कानात जाऊन सांगणं किंवा उंदीरामाच्या कानात जाऊन सांगणं इम्पॉसिबल आहे. एवढी लोक येतात बघण्यासाठी. सो विश बोर्ड एक खूप युनिक आयडिया आहे. 10 on 10 पॉईंट्स आहे. सेकंड एंट्री मागच्या वर्षी जशी होती तशीच आहे ऑलमोस्ट. मे बी यांचं डेकोरेशन नेहमी दरवर्षी तसंच असतं. मूर्ती मागच्या वर्षी जशी होती तशीच आहे, पण मूर्ती म्हणजे तुम्ही ही मूर्ती बघेल तुम्हाला असं व्हिडिओ किंवा फोटोमध्ये जशी छोटी वाटत असेल मूर्ती, पण मूर्ती अव्वाढव्य आहे. अव्वाढव्य म्हणजे त्याकडे बघितलं असं वाटतं बाप्पा बसल्या. बाप्पा नाही वाटत, बाप्पा वाटतो, बाप्पा. सो आपण आता यांना विचारूया की यांचं काय. सो तुम्हाला याची आयडिया कशी वाटली? खूप सुंदर आहे. नाही, विश बोर्डची आयडिया कशी वाटली? विश बोर्डची आयडिया खूप छान आहे, कारण त्याला तिची रेटिंग किती देणार? 10 out of 10. एंट्रन्स पण खूप सुंदर आहे. मागच्या वर्षी जसं होतं तसंच आहे, ऑलमोस्ट तसंच आहे. पण इकडचे बाप्पा आहे ना खूपच क्यूट आहेत. म्हणजे ना एक्सप्लेन नाही करू शकत तुम्हाला आता हे वर्ड्स मध्ये मी, की असं ते असतात ना खाल्ल्यावर असे बसलेले असतात, एक्झॅक्टली जसे आहेत ते. आणि बाप्पाच्या मूर्तीसाठी किती? बाप्पाच्या मूर्ती त्यांना मी काय रेटिंग देणार यार, ते सर्व आहेत. खरंच मूर्ती खूप खूप सुंदर आहे. म्हणजे जर तुम्ही इकडे याल दर्शनासाठी तर तुम्ही भेदून घेऊन जाल. म्हणजे माझ्याकडे शब्द नाही ते एक्सप्लेन करण्यासाठी की मूर्ती किती सुंदर आहे. खूप छान अशी मूर्ती आहे. आणि मी असं मध्ये सगळ्यांच्या मध्ये बसलो तर मला असं वाटतं की मी इथून उठावं, नाही तर कोणतरी मला लाथ मारून जाईल. सो आता आपण आलेलो आहे कोपरीच्या महाराजाचं दर्शन घेण्यासाठी. सो हा तिसरा गणपती आपल्या आजच्या लिस्टमध्ये. आणि या महाराजाचं खासियत असं आहे की मी सुद्धा इकडेच राहायचो, या आधी इथेच राहायचो. सो आम्ही सगळ्यात पहिला दर्शन घेण्यासाठी इकडे जायचो. आमच्या वाडीसाठी हा एकच होता जो महाराजा म्हणून होता, आणि आम्ही गणपतीचं दर्शन घेण्यासाठी कधी लालबागला नाही, आम्ही इकडे दर्शन घ्यायला यायचो. सो म्हणजे आम्ही लहानाचे मोठे इथेच झालो आहे आणि आज गणपतीचं दर्शन घेऊन झालो. सो ह्या गणपतीला माझ्याकडून रेट करणं म्हणजे तर मूर्खपणातच असेल ते. सो मी तुम्हाला इकडे दाखवतो, इंटेरियर पण दाखवतो की कसं त्यांनी देखाव वगैरे खूप सुंदर सुधारलं. नंतर मूर्ती दाखवू. आणि यांनी जी छोटी मूर्ती असते त्यांची ही ते पुढे ठेवत नाही. आपली इकडची छोटीशी मूर्ती ती बाजूला असते पूजनासाठीची, आणि मी तुम्हाला ही दाखवेन आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी मोठी मूर्ती दाखवतो. सो ही जी मूर्ती ही पूजनाची मूर्ती आहे, जिकडे आपण फुलं वगैरे वाहू शकतो. आणि ही जी मूर्ती आहे गणपती बाप्पा, खूप सुंदर मूर्ती आहे. आणि तुम्ही ग्लो वगैरे पण बघू शकता मूर्तीचा, खूप सुंदर असं आहे. आणि नंदी सुद्धा आलेले त्यावेळी महाराजांसोबत, आणि मागे महादेव तर आहेतच. सो आपण लहानाचं मोठं जिकडे झालेलो असतो तिकडे येऊन बऱ्याच वर्षानंतर येऊन पुन्हा एकदा दर्शन घेणं म्हणजे एकदम असं नॉस्टॅल्जियावाला फिलिंग असतो. आणि यावेळी मूर्ती तर खरंच खूप सुंदर आहे. मागच्या वर्षी मला यायला जमलं नव्हतं कारण पाऊस खूप होता आणि पहिल्यांदा ब्लॉगिंग चालू केलं होतं. सो तेव्हा वेळ खूप जात होता, बेसिकली वेळ खूप जात होता, आणि घरी गणपती बाप्पा असल्यामुळे दर्शन घ्यायला मिळत नव्हतं. पण आज आम्ही इकडे आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता मूर्ती, आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरचा आनंद. सो आपण अशा एका व्यक्तीला विचारूया जो इकडे राहिलेला नाही आहे, तर त्याला विचारूया आपण की त्याला मूर्ती कशी वाटली, त्याचा देखावा कसा वाटला. मला सांग, तुला जो देखावा तयार केला आहे, जे डेकोरेशन आहे ते कसं वाटलं? 10 पैकी? ओके, 10 पैकी तर 10 आहे डेकोरेशन. काही सगळ्यात स्पेशल तर ही मूषक आहेत, कुठे बघायला खूप रेअरली भेटतं. नंतर आपले मूर्तींच्या बाजूला नंदी वर शिव त्यांचे सर. नंतर हा छोटी मूर्ती पण एकदम प्रचंड मस्त मूर्ती आहे. काय म्हणू? सो 10 पैकी किती मार्क्स? 10 पैकी 9 देऊ. ओके.
सो यांच्या मते 10 पैकी 9 आहेत आणि मी इथे राहिल्यामुळे माझ्यासाठी ते 10 पैकी 10 आहेत. आणि छोटी मूर्ती कशी वाटते? छोटी मूर्ती तर प्रचंड मस्त आहे. छोटी मूर्ती गोंडस आहे, गोंडस एकदम गोंडस आहे. स्वतः आपण आले कोपरीचा राजाचं दर्शन घेण्यासाठी. माईक चालू आहे का बघा होतं. स्वतः आपण आले कोपरीचा राजाचं दर्शन घेण्यासाठी. आपण मगाशी कोपरीच्या महाराजाचं दर्शन घेतलं आणि तुम्ही मूर्ती बघा. एवढी सुंदर क्लासिक मूर्ती आहे. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो पूर्ण मूर्तीचा. आणि जी छोटी मूर्ती आहे ना तिथे एवढी अशी गोंडस मूर्ती आहे. असा छोटूसा गणपती बाप्पा वाटतोय तो. हा आहे कोपरीचा राजा. मूर्ती तुम्ही बघितली नाही एक्सप्लेन करू शकत. मूर्ती एका पायावरती उभी आहे आणि सुंदर असं चेहऱ्याचे हावभाव, आयलॅशेस एवढे सुंदरच गणपती बाप्पाचे की मुलींना पण करताना येणार एवढे सुंदर आयलॅशेस, बाप्पाचे. सो मूर्ती खरंच खूप छान आहे. एक पायावरती उभी आहे आणि त्यांनी तसं सजावटीचं जास्त काही केलं नाही आहे. सो बाप्पाच सजावट आहे भाई, एवढी सुंदर. कसा बळवायला आली होती भाई, कसा बळवायला. तो मूर्ती खूप छान आहे. आता आपण 25 फुटाची. आता हाती आलेल्या खबरनुसार ही बाप्पाची मूर्ती 25 फुटाची आहे. तर तुम्ही आता बघितली ती मूर्ती 25 फुटाची मूर्ती आहे. आता हाती आलेल्या खबरीनुसार 25 फुटाची मूर्ती आहे. तुम्हाला बातमी मिळालेली आहे. तर आता आपण विचारूया की ही मूर्ती कशी वाटली. या दादा या. दादाने यायला वेळ लागतोय थोडा. तर दादा तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली? खूपच सुंदर मूर्ती आहे आणि म्हणजे सगळंच खूप मस्त आहे. म्हणजे मयूर पण आणि मागचे मोरपंख पण, ज्यामुळे पण शो येतोय मूर्तीला. आणि म्हणजे चेहरा म्हणाल तर किंवा उभं राहण्याची पद्धत, सगळं दुसरा पाय त्या पायावर उभे नाही आहे, तो दुसरा पाय पण ज्या प्रकारे ठेवला आहे तो पण खूप मस्त बनवले. सध्या तुम्हाला रेट द्यायचं झालं 10 पैकी तर तुम्ही काय देता? एक 9.5 10 म्हणजे 10 पण देईल पूर्ण. एवढी सुंदर मूर्ती आहे. सो आपली पहिली मूर्ती आहे. दुसरी म्हणावं की जिला 10 पूर्ण 10 रेटिंग मिळालेलं आहे. कृष्णाचे तिथे मोरपंख आहेत यार, कसं सुंदर नसेल. तर आता आपण आलेलो आहे कोपरीचा महाराजा बघायला. सो आय नो मगाशी पण एक कोपरीचा महाराजा होता आणि आपण गणपतीचं नाव कोपरीचा महाराजाच आहे. तसं यांनी बाहेर बोर्डवरची नाव लिहिली दख्खनचा राजा लिहिलं. आणि ही मूर्ती तुम्ही बघा, तुम्ही स्वतः बघा. म्हणजे मी या मूर्तीबद्दल आता तर काही बोलणार नाही. आपण विचारूच बाकीच्यांना पण ती मूर्ती कशी वाटली खरं. पण तुम्ही मूर्ती बघा, मग तुम्हाला कळेल की बाप्पाला राजा का म्हणतात. सो आता तुम्हाला दिसेल की या महाराजाला कोपरीचा महाराजा का म्हणतात. त्याला म्हणतात राजेशाही थाट. आता ही जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ना ही एक तर राजेशाही थाटात बसलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यासाठी ही गणपतीची मूर्ती जास्त स्पेशल यासाठी की गणपतीच्या मूर्तीच्या वरती ज्योतिबा जो माझा कुलदैवत आहे आणि त्यामुळे बाप्पाच्या दर्शनासोबतच कुलदैवताचं पण दर्शन झालेलं आहे. आता आपण अशा एका व्यक्तीला विचारूया की मूर्ती कशी वाटली, जिचंही आता कुलदैवत ज्योतिबा झालेलं आहे. खूप म्हणजे त्यांनी इतकं सुंदर पद्धतीने डेकोरेट केलं आहे आणि इतकं छान असं त्यांच्या ज्योतिबांना पण ठेवलेलं आहे तिथे. त्याच्यामुळे खूपच अप्रतिम. सो यांना पण मूर्ती आवडली आहे. तसं आपण त्यांना विचारू इकडे तुम्ही 10 पैकी किती रेटिंग करायला आहे? मी रेटिंग देऊच नाही शकत त्यांना. ते मूर्तीसाठी बाप्पाला आपण रेट करत नाही. आपली लायकीच नाही आहे बाप्पाला रेट करणे. आपण मूर्तीला रेट करतो. मूर्तीला 10 आउट ऑफ 10. सो अजून एक आपल्याला मूर्ती मिळाली आहे ज्याला 10 आउट ऑफ 10 मिळालेले आहेत. आणि हे रेटिंग जे आहे ना हे आमचं पर्सनल ओपिनियन जसं मी पहिल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं. तर कुठल्याही मंडळाला वर किंवा खाली दाखवण्याचा काही उद्देश नाही याच्यात. आणि तुम्ही त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा वाईट वाटून घेऊ नका. हे जस्ट मूर्ती आम्हाला कशी वाटली याच्यावरती रेटिंग आहे. आणि बाप्पाला आपण रेटिंग नाही देऊ शकत कारण बाप्पासमोर आपली काही लायकीचं नाही आहे. ठीक आहे, आपण काहीच रेटिंग करणार. सो आता आम्ही आलेलो आहे ठाण्याचा राजा इकडे. आणि दरवर्षीप्रमाणे यांनी लाईटिंग वगैरे मस्त केलेलीच आहे. मागच्या वर्षी लाईटिंग खूप सुंदर होती. आणि हा आहे आमचा रीलचा व्हिडिओ शूट करणारा. यांनी पण खूप मेहनत केली आहे. सो मी याचं चॅनल सुद्धा इन्स्टावरती टॅग करेल. सो तुम्ही याला पण फॉलो करा. तसं याच्या चॅनलवरती काय हा रील्स वगैरे टाकत नाही पण तरी पण तुम्ही आजपासून नक्की टाकेल. मी केले भाई आजची देवाचं नाव घेऊन आजपासून नक्की टाकेल. कोलॅब केली आम्ही डान्स बघा ते माझ्याच मैत्रिणी कमेंट केले. हो खूप छान.
सो आता आपण पुन्हा एकदा राजाबद्दल बोलूया. हे प्रजेबद्दल जाऊ दे. हे प्रजा युजलेस प्रजा आहे. सो आता आपण आलेलो ठाण्याच्या राजाच्या इकडे आणि यावर्षी इकडे एवढी काही गर्दी नाही आहे. तसं गर्दी असेल पण कशी. लास्ट टाइम आम्ही जेव्हा इकडे पोहोचलो होतो पावणे एक का 2 वाजता आले होते, 2:45. पण आता आम्ही इथे पोहोचलो 3:30 वाजता. तरी लोक आहेत इकडे, असं नाही की गर्दी नाही आहे, फक्त लाईन नाही आहे. लास्ट टाइम इकडे लाईन होती आणि लास्ट टाइमकडे ओळख असल्यामुळे आम्ही आतमध्ये पण बसतो. तशी आता पण ओळख आहे, पण मला आता ओळखीची गरज नाही कारण गर्दी नाही आहे एवढी. जस्ट लोक आहेत थोडेसे, पण लाईन वगैरे नाही. आणि इकडे पावसाची सुरुवात झालेली आहे. सो मी बाकीची व्हिडिओ आतमध्ये जाऊन बनवतो. सो मागच्या वेळी यांनी डेकोरेशन जे केलं होतं दशावताराचं केलं होतं आणि ह्यावेळी जे त्यांनी डेकोरेशन केलं ते वेगवेगळे निरनिराळ्या प्रकारचे मारुती आहेत त्यांच्या इकडे आहे. सो मी तुम्हाला आता पूर्ण दाखवतो की त्यांनी किती प्रकारचे मारुती ठेवलेले आहेत. सो जसं तुम्ही लगेच आतमध्ये याल की तुम्हाला एक शिराळ्याचा मारुती म्हणून एक मूर्ती दिसेल. त्याच्यानंतर थोडे पुढे जाल तर शहापूरचा मारुती, मसूरचा मारुती, चाफळदास मारुती, चाफळाचा वीर मारुती, शिंगणवाडीचा मारुती, हे तुम्हाला सगळे लेफ्ट साईडला दिसतील. तसं जर तुम्ही राईट साईडला बघाल तर उग्रजचा मारुती, बहेबोरगावचा मारुती, मनपाडळेचा मारुती आणि ही लास्ट आहे पारगावचा मारुती. आता पुढचा जो ब्लॉग आहे तो ठाण्याच्या राजासाठी आपली वहिनी सुद्धा. सो तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं आपली वहिनी थोडी कॅमेरा शाळा. सो ती जर चुकली कुठली तरी पण तुम्ही ब्लॉग बघायचा बघायला ना. तुला असं खाली कमेंटमध्ये लिहायचं नाही की कसं काय बोलते कसं काय बोलते, कारण ती शिकते, नवी नवकी येते, समजून घ्यायचं, सांभाळून घ्यायचं. ही ठाण्याच्या राजाची मूर्ती मला मागच्या वर्षी जशी होती तशीच आहे आणि छान आहे. म्हणजे मला तरी फार आवडली आहे ही मूर्ती. पण आपण ज्या मागच्या वर्षी ज्या नव्हते त्यांना विचारूया की कशी वाटली मूर्ती. कशी वाटली मूर्ती तुम्हाला? खूप मस्त वाटली, खूप मस्त. तुमचा आवाज कुठे गेलाय? बसलाय माझा आवाज थोडासा. पण कशी वाटली तुम्हाला? इकडचं डेकोरेशन कसं वाटलंय तुम्हाला? डेकोरेशन पण फार छान आहे. लास्ट टाइम जसा अवतार होता ना, हो, आणि यावेळी मारुतीचं आहे. खूप छान डेकोरेशन आहे आणि मूर्ती पण खूप छान आहे. सो मूर्तीला मूर्तीला तुम्ही किती रेटिंग दिली? मला खूप आवडली. सो आपल्याला 5वी अशी मूर्ती मिळाली ज्याला 10 on 10 रेटिंग मिळाली. मस्त. आता आपण आलेलो आहे काजूवाडीच्या बाप्पाला. मागच्या वर्षी तुमच्या लक्षात असेलच की बाप्पाला सजवताना बघायला मिळालं होतं काजूवाडीच्या इकडे. पण आता आम्ही खूप उशीर आलो आणि ह्यावेळी डेकोरेशन त्यांनी वेगळं केलं. लास्ट टाइम जे डेकोरेशन होतं त्याच्यापेक्षा आत्ताचं डेकोरेशन खूप पद्धतीने वेगळं. लास्ट टाइम इथे स्टेज होता वेगळ्या पद्धतीने 2 डिवाइड केलं होतं त्यांनी. पण यावेळी तसं काही नाही. यावेळी पूर्ण वेगळ्या पद्धतीचं डेकोरेशन केलं. सो आता आपण बघूया डेकोरेशन कसं आहे. आणि बाप्पाची मूर्ती मागच्या वेळीसारखीच आहे. बाप्पाची मूर्तीमध्ये काही फरक नाही. पण जरी मागच्या वेळीसारखी असेल तरी तेज तेवढंच आहे बाप्पाच्या मूर्तीवरती. खूप अप्रतिम आहे ही मूर्ती इकडची आणि यावेळेसचं डेकोरेशन पूर्णपणे वेगळं आहे. आम्हाला असं वाटत होतं की मागच्या वेळेस सारखंच असेल. सो तुम्हाला कशी वाटली इकडची काजूवाडीची मूर्ती? डेकोरेशन तर एकदम सुंदर, म्हणजे पैकीच्या पैकी ते पण देऊ शकतात. पण मागच्या वेळेस सारखं नाहीये, तरी पण आता असं छान केलंय त्यांनी. छान केले, काही वाईट नाहीये, सुंदर आहे. पण देऊया 9-10 पैकी. हा, मागच्या वेळेस जास्त छान होता, खूपच अट्रॅक्टिव्ह होतं ते. आणि मूर्ती तर सुरेखच आहे. माझ्या तुम्ही पण रेटिंग काय? 10. 10 पैकी 9. आपण आता आलो आहे ठाण्याच्या महाराजाचं दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही इथे पहिल्यांदाच आलोय. सो इकडे का मागच्या वेळेस नाही आलोय आम्ही असं वाटतंय आता, कारण खरंच इकडचं डेकोरेशन आणि हे खूप सुंदर केलेलं आहे त्यांनी. सो तुमच्या वहिनी तुम्हाला सांगितलेच आहे. सो ती अजून पण तिला मी शिकवून राहणार, मी तिला शिकवून राहणार. सो
जे इकडचं त्यांनी एंट्रीला जे सजावट केली आहे ती माइंड ब्लोईंग सजावट आहे आणि कलर कॉम्बिनेशन जे त्यांनी चूज केलं एक्सलंट कलर कॉम्बिनेशन चूज केलं. आणि मी तुम्हाला मूर्ती दाखवलं, बाप्पाची जी मूर्ती आहे त्याचं कलर कॉम्बिनेशन ऑसम आहे. म्हणजे इकडची बाहेरची सजावट आणि बाप्पाची मूर्ती या सगळ्याचं कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर जुळून येते ना, म्हणजे तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला मी पहिला बाहेरचा नजारा दाखवतो. ही एंट्री आहे आणि हे सगळी तुम्ही सजावट आता बघताय कॅमेरावर, ही सगळी एंट्रीची सजावट आहे. आणि ही सगळी सजावट एंट्रीला कलर कॉम्बिनेशन खरंच खूप सुंदर, एकदम राजेशाही थाटच बनवलं त्यांनी. म्हणजे कुठल्या तरी मोठ्या राजाच्या दरबारात आल्यासारखं वाटायला लागलं, एवढ्या सुंदर पद्धतीने त्यांनी बनवलं. बाप्पा एकच आहेत, पण तुम्ही बघाल की प्रत्येक मूर्तीवरती हावभाव आपल्याला वेगळे वाटतात. प्रत्येक मूर्तीवरती तुम्ही बघाल तर काहीतरी वेगळे एक्सप्रेशन असतात आणि काहीतरी वेगळ्या गोष्टी सांगत असते ती मूर्ती. तर हा होता आपला ठाण्याचा महाराजा आणि मूर्ती महाराजासारखीच आहे आणि अवाढव्य मूर्ती आहे, बलाढ्य मूर्ती आहे, बलाढ्य. सो आता टोटल 8 गणपती बाप्पा झालेले आहेत आपले. आणि आमची जी गणपती बाप्पा बघण्याची टोळी आहे ती आता थोडीशी दमलेली आहे. मी तुम्हाला वाटतं मी दमलोय, कुठेही चेहऱ्यावरती वाटतं मी दमलो. मी नाही दमलोय, पण जो बिचारा आमच्यासाठी गाडी घेऊन आलाय तोही दमलाय, त्यालाही झोप आली आहे. आणि आमची ही जी बाकीचे बच्चे पार्टी आहे तेही दमलेले आहेत. सो 8 गणपती बाप्पा झाले. यावर्षी पण 10चा जो टार्गेट होता तो आम्हाला अचीव करता आला नाहीये. मे बी तो आम्हाला यासाठी अचीव करता नाही आला, कारण आम्ही पुढच्या वर्षी पण बाहेर निघून ब्लॉग बनवावा अशी बाप्पाची इच्छा आहे. आणि ह्या वर्षी तर आम्ही 8 बनवलेत. मागच्या वर्षी 5 सायकल झाले होते, यावर्षी 8 झाले आहेत. पुढच्या वर्षी 10 किंवा 12 बाप्पा बघू आपण. आणि यावेळी आम्ही ठाण्यातच फिरलो होतो आणि तर असा पुढच्या वर्षी प्लॅन करूया की ठाणा सोडून कुठेतरी आपण बाहेर जाऊया गणपती बाप्पा शोधण्यासाठी.